आमची ही मागणी आहे की प्रामुख्याने त्यांनी जे यात्रा मैदान आहे ते महाराष्ट्र शासन म्हणून नाव द्यावे त्याला आणि तिथे अतिक्रमण काढून टाकावे आणि जे गुन्हेगार आहेत त्यातले त्यांना कठोर शासन करावे. तर त्यांनी ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही. त्यांनी तर पहिल्यांदा ऐकलेच नाही त्या मागण्या. आम्ही निवेदन देऊन त्यांना 1 महिना झालं, त्यांनी त्याच्यात काही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही ते आंदोलन केले. ह्याची पूर्ण सूचना त्यांना दिली होती, पण त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे आणि ते आम्हाला इथे बसून दुसऱ्या गावी गेले आहे. तर त्यांनी जर आता दखल काही घेतली नाही तर आम्ही इथे त्याची ओटी भरू किंवा त्यांना इथे बांगड्या ठेवून जाऊ आणि जर तरीही त्यांनी ऐकले नाहीत तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोर तीव्र आंदोलन करू. ते जर आज भेटले नाही मग उद्या तुमची भूमिका आहे. ते जर आज भेटले नाही तर आम्ही उद्या येऊ. ते उद्या बी नसतील तर आम्ही नंतर परत येऊ. जोपर्यंत त्यांनी आमचं ऐकणार नाही तोपर्यंत आम्ही येत राहू तिथे. आपण किती वाजल्यापासून बसलेला आहात आणि आता किती वाजले? 11 वाजल्यापासून बसलो, आता वाजले 3 वाजले. महिलांना खूप कामे घरात असतात, ते घर सोडून भाविकांचा विचार करण्यासाठी इथे येऊन बसले. त्यांना एवढा विचार वाटत नाही की हे नागरिक आहे, त्या नागरिकांचं जरा ऐकावे, पण ते कसलंच ऐकत नाही. किंचितही दखल घेतली नाही याची.